हाय, हॅलो, नमस्कार सर्वांना. सकाळचं तुमच्यासोबत रुटीन शेअर करावं म्हटलं, कारण आरुष पप्पा गेलेत आटपाडीला ड्युटी 2-4 दिवस. म्हणजे खूप हाल चाललेत, म्हणून म्हटलं ते तुमच्यासोबत शेअर करावं. तर सकाळी सकाळी अगोदर सगळं पाणी वगैरे भरून आंघोळ करून घेतली होती. चहा पाणी पण केला. मग नंतर पीठ मळून ठेवलं. लगेच मटकी पण कुकरला शिजवून घेतली होती. आरवला मटकीची भाजीच देणार होती. त्याच्यासाठी खायला थोडी मटकी दिली, आणि त्याला आवडते त्याची मोड आलेली मटकी. कुकरला शिजवलेली. मग लगे पीठ मळून ठेवलं होतं. ते चपात्या 2च लाटून घेते मी, कारण सगळ्या लाटत बसल्या का टाईम होतो. कारण आरूला अंघोळीपासून सगळं तयार करावं लागतं आहे. त्याला टाय बांधणं, शूज घालणं, त्याला किती वेळ जातो आहे. आणि तो काही शांत बसत नाही, इकडं तिकडं वळवळ असते. आणि आंघोळ करून आला का त्याला खूप थंडी वाजते. मग तो काय करतो, बसतो आहे 10 मिनटं तरी बसतोच. मग शांत उभारा म्हणताना कसं सावधान उभारला आहे बघा. लई आगाऊपणा करतो आहे. अगोदर एवढा वळवळ करत होता. शांत उभारा म्हणल्यावर किती, म्हणजे तुम्हाला वाटेल किती आमचं गुणी लेकरू आहे. पण तसं काही नाही, लई पळतं आहे. शांत म्हणजे शांतच, नाहीतर मग एवढं हलणार. आज आहे आमचं आगाऊ पिल्लू. बघा कसं नखरे तर करते. खरं तुमच्या पण घरी आहेत का असे कार्टून? मग ते सगळं आवरलं तर मग त्याला बरोबर शाळेत जायच्या टायमिंगलाच आठवते नखं वाढलीत. मग नखं पण कट करून दिली, कारण गेल्यावर पाहतात आणि फटके देतात म्हणून आठवण येते. मग थंडी आहे त्यामुळं ही स्वेटर घालून चालली होती. आणि ज्या दिवशी गॉगल घालून जात नाही त्या दिवशी बरोबर डोळ्यात काळं जाते. त्यानं मोबाईल घेतला होता माझ्याकडून. म्हटलं चल मग घे मग व्हिडिओ. चाललो आम्ही आरवला शाळेत सोडायला. मग शाळेत सोडून आली मी लगेच, आणि आमची वाटच बघत होती. सोडून आली का येता येताच मी दूध घेऊन आले डेअरीतून. आणि नंतर येऊन घरी चपाती बनवली आणि भाजी पण बनवून घेतली. असं होती बघा माझी मॉर्निंगची काही. कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट करून सांगा. बाय.